आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. श्रीगोंद्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक केलं जातं. परंतु काही कारखाने ऊसाला योग्य बाजारभाव देत नाहीत, त्यासाठी या ठिकाणी धरणं आंदोलन करतायत. तसेच एका खासगी कारखान्यातून धूर आणि राख बाहेर पडते, त्यामुळे शेतीचं नुकसान होत आहे. तसेच शासनमान्य पाझर तलावात प्रदूषित पाणी सोडल्यामुळे पशुपक्ष्यांना तसेच शेतीला या पाण्याचा उपयोग होत नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला ही गंभीर बाब लक्षात आणून देण्याचं काम करतोय, असं यावेळी राजेंद्र म्हस्के म्हणाले. या कारखान्यानं शासनाची तलावाची जमिनीवर अतिक्रमण केलंय, त्या ठिकाणी प्रदूषित पाणी सोडणं बंद करावं, अन्यथा तेच पाणी प्रशासनाच्या दारात आणून ओतलं जाईल, असा इशारा यावेळी राजेंद्र म्हस्के यांनी दिला. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. राज्यभर या ठिकाणी ऊसाच्या प्रश्नावर अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहेत आणि प्रत्येकाची मागणी एकच आहे की ऊसाला किमान 3500 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे. कोल्हापूर जिल्हा सोडतात त्या भागातले काही कारखान्यांनी 3435 रुपये बाजारभाव जाहीर केला. त्याप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यात सुद्धा फार मोठा ऊस उत्पादक आहे, त्यांना सुद्धा त्या बराबरीचा बाजारभाव मिळाला पाहिजे. म्हणून करता या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलो आहोत. गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी निवेदन देतोय, म्हणतोय बाजारभावाबाबतीत, परंतु या ठिकाणी या कारखानदार काही जास्त दखल घेतली जात नाही आणि म्हणून करता आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाला बसलो आहोत. त्याचबरोबर आमच्या शेजारी पूर्वीचा साईकृपा हेरडगाव कारखाना आता गौरी शुगरनी चालवायला घेतला आहे. आज त्या कारखान्याची सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळप चालू आहे. त्याची क्षमताही मोठी आहे, परंतु तो कारखाना अर्ध्या अवस्थेत सुरू केला आहे आणि त्याच्या अर्ध्या अवस्थेमुळे त्या ठिकाणी त्याचा राखाचं बाहेर पडण्याचं प्रमाण जास्त, धुराचं प्रमाण इतकं आहे, तो सगळा काळा धूर बाहेर पडतो. त्याचबरोबर त्याच कारखान्याने त्या ठिकाणी शासन मालकीचा एक पाझर तलाव आहे, तो जनावरांच्या पिण्यासाठी किंवा पशुपक्ष्यांसाठी किंवा शेतकऱ्याला त्याचा उपयोग व्हावा म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं मळी मिश्रित केमिकलचं पाणी सोडलं जात आहे आणि तेवढं त्यांचं भागत नाही. परिसरामध्ये 10-12 टँकरनी रोज तास 2 तासाला एक खेप होते, म्हणजे किमान 100 टँकर परिसरात 4-5 किलोमीटर अंतरावर सोडले जातात. त्यांना अनेक वेळा तक्रार केली, अनेक वेळा सांगितलं की हे बंद करा, परंतु ते बंद करत नाहीत. अशा अनेक त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर तो शासन मालकीचा तलाव असताना त्यांनी ती जी भूसंपादन केलेली जमीन आहे ती शासनाची आहे, त्याचेसुद्धा अतिक्रमण केलं आहे आणि या कारखान्याला गाडी स्थळ नाही, या कारखान्याला ज्या लागतात त्या सगळ्या गोष्टी नाहीत आणि म्हणून करतात ते परिसरातल्या लोकांना ह्या प्रदूषणाचा खूप त्रास आहे आणि म्हणून त्या ठिकाणचं प्रदूषण कमी व्हावं. कारखान्याने त्या ठिकाणी काहीतरी पावलं उचलून गेल्या वर्षी मागच्या वर्षी म्हणले पुढच्या वर्षी करू, मागच्या वर्षी विचारलं त्यावेळेस म्हणले आता यावर्षी करू, आता यावर्षीसुद्धा त्यांनी अर्ध्यावर कारखाना चालू केला आहे आणि त्यामुळं परिसरातल्या लोकांना, रस्त्याच्या प्रवाशांना, शेतकऱ्यांना आणि विशेषतः त्या ठिकाणी जाधव वस्ती, बनकर वस्ती, ठवाळ वस्ती यांच्या सगळ्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि परिसरातल्या फळबागा असतील, रस्त्याच्या कडचे सगळे असणारे जवळचे असणारी जी शेती आहे ती पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. एकीकडे कारखाना हा शेतकऱ्याच्या हितासाठी आहे, पण ह्या कारखान्याची दुसरी जर बाजू बघितली तर ते पूर्णतः कारखाना ह्या परिसराला उद्ध्वस्त करणार आहे आणि म्हणून करता ते उद्ध्वस्त होताना पाहत नाही, म्हणून करता त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही या ठिकाणी बसलोय. आमची मागणी आहे, जर त्यांनी तो पाणी तळ्यात सोडायचं बंद केलं नाही आणि टँकरनी पाणी सोडायचं आणि प्रदूषण कमी केलं नाही तर पुढच्या वेळेस मात्र आम्ही त्याचं गेट बंद करू आणि त्या ठिकाणी तहसीलच्या दारातसुद्धा त्याचे टँकर आणून तहसीलच्या दारामध्ये पाणी होतो. परंतु त्याच्यासाठी आता सरकार प्रशासन काय भूमिका घेते याची आम्ही वाट पाहणार आहोत. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.